6 षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी आहे. 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये 6 षटकं संपवणं गरजेची बाब असेल. लक्ष द्या. टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला क्षेत्ररक्षण लगेच आपण सेट करायचंय. कॅप्टन वैभव परब आपल्याला विनंती असेल. चला बॅटर पाठवायचे आहेत विनंती असेल. आणि दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोन्ही टीमला विनंती असेल. स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम कंपल्सरी आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणं गरजेची बाब आहे. पहिल्या मॅचसाठी पंचांच्या भूमिकेत अमोल मुंडकर आणि त्यांच्या साथीने शुभम वाडेकर हे दोन पंच आपल्याला पहिल्या मॅचसाठी पाहायला मिळतील. दोन्ही पंच देखील सज्ज झाले आहेत. एम एच स्पोर्ट्सची टीम देखील इथे सज्ज झाले. एम एच स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहणार आहोत. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहणार आहोत. आज 4 संघ. पहिला संघ कोकण पॅकर्स क्रिकेट संघ जो बाबू भांडे यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. श्री स्वामी समर्थ ऑरियस पडेल हा क्रिकेट संघ वैभव परब यांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. फ्रेंडशिप चेंदवन गोपाळ बट्टा आणि नंतर कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे तर पण आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दोन्ही टीम्स आपला 12 खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा विनंती असेल. दोन्ही टीम्सला विनंती आहे. चला कंपल्सरी आपला 12 प्लेअर आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राहुल सावंत आणि त्यांच्या साथीने एक अनुभवी खेळाडू एक लेजंड क्रिकेटर ज्यांच्याकडे देवगड तालुक्यामध्ये आदराने पाहिलं जातं अण्णा चव्हाण त्यांच्या साथीने ते मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत खेळण्यासाठी. निश्चितच 2 तगडे ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात या पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं तर एक चांगले खेळाडू एकोणे बाबू भांडे नेतृत्व करत आहेत कोकण पॅकर्स या क्रिकेट टीमचं. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ ऑरियस पडेल या क्रिकेट टीमचं नेतृत्व करत आहेत वैभव परब. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला लगेचच सामना सुरू करायचा आहे. पहिले षटक कंपल्सरी टेप बॉलचं असणार आहे. ज्या षटकामध्ये एकही खेळाडू आपण 30 अस्कलच्या बाहेर नाही ठेवू शकत. कस लागणार आहे गोलंदाजांचा प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टेप बॉलचा इथे वापर केला जातोय. पहिलं षटक गोलंदाज पाहूया कोणाची निवड केली जाते. महत्त्वाचं षटक असणार आहे. ज्या षटकामध्ये एकही क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या बाहेर असणार नाही. अण्णा चव्हाण स्ट्रायकिंग एंडला आणि राहुल सावंत त्यांच्या साथीने नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. जतीन गोलंदाजी मार्कडे सज्ज झाले आहेत पहिल्या षटकासाठी. पहिलं महत्त्वपूर्ण षटक जतीन कांबळे यांच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. अमोल मोंडकर शुभम वाडेकर हे 2 पंच देखील सज्ज होत आहेत. ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या धर्तीवर क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. टेप बॉलचं षटक प्रथमच इथे वापर केला जातोय टेप बॉलचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि टेप बॉलचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जतीन सज्ज होतोय. सन्माननीय श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिला बॉल बॅकफुटला सरकत असताना फटका खेळलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. सुरुवात झाली धावसंख्येला. पहिल्या बॉलला 1 धाव काढली गेली. जतीन गोलंदाजी मार्कडे सर्व क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या आतमध्ये. त्याचमुळे नक्कीच फलंदाजांसाठी एक पोषक वातावरण असेल या षटकामध्ये. 30 अस्कलच्या वरून हा फटका मारला गेला तर निश्चित रूपाने चौकार मिळू शकतो. परंतु टेप बॉलवर खेळणं तितकंसं सोपं नाही आहे.
प्रथमच वापर केला जातोय टेप बॉलचा. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका खेळला गेला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, अतिशय वेगाने येतोय चेंडू, अडवतोय, परतावा करतोय, परंतु तत्पूर्वी एक धाव दोन्ही बॅटरच्या माध्यमातून काढली जाते. पुढचा बॉल जतीन सज्ज झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ नाही शकला. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिले षटक भरपूर महत्त्वाचं ठरणार आहे. टेप बॉलचं षटक आहे, जतीन कांबळे इथे हाताळत असं आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ पाहिला तर पहिल्या 2 बॉलला दोन्ही बॅटरने एक धाव घेतली, परंतु तिसरा बॉल डॉट. जतीन यावेळेस ओर पिच बॉल, अतिशय वेगाने ट्रॅव्हल केलाय चेंडूने, टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपर वैभव परब यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कॅप्टन आहेत वैभव परब सुद्धा कॅप्टन विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चांगले गोलंदाजी. टेप बॉल हेच पाहायला गेले तर वेगाने ट्रॅव्हल करतोय, हेच महत्वाचं असणार आहे. वेळेस देखील थोडासा बाहेरच्या दिशेने वन घेणारा चेंडू टप्पा खाल्यानंतर आतमध्ये येतोय. निश्चित रूपाने असंच कायचं संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल टेप बॉलच्या षटकामध्ये, कारण पाहायला गेलं तर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या टेप बॉलचा वापर केला गेला आहे दिनेश गावकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून. आणि निश्चितच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या पहिल्या पर्वामध्ये होतोय. आउटसाइड लेग स्टंप, वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतोय, पहिला वाईट बॉल या मॅचमधील पाहायला मिळतोय. टेप बॉलवर गोलंदाजी करणं तितकंसं सोपं नाही आहे. निश्चित रूपाने कधी आतमध्ये बाहेर अशा दिशेने चेंडू निश्चित रूपाने वळत असतो, आणि त्याचमुळे निश्चितपणे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. अण्णा चव्हाण स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. टप्प्याचा बॉल, फटका फसलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक धावत आले तर खूप सुंदर झेल तिथे टिपला गेलाय, कौतुक करावं लागेल बीड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं. बीड ऑफचं क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने थोडंसं मागे आलं, जज करणं तितकं सोपं नव्हतं, परंतु अतिशय सुंदर कॅच इथे टिपला गेलाय. विकेट फलंदाज अण्णा चव्हाण यांची विकेट पहिल्या षटकामध्ये प्राप्त केली. चव्हाण यांना माघारी परतावं लागेल. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजीचा नजराना पेश करत असताना आपण पाहतोय जतीन यांना. पहिले षटक समाप्त होते, टेप बॉलचं षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झाले आणि फक्त 3 धावा इथे खर्च केल्या गेल्या. 2 धावा बॅटने आल्या, एक चेंडू वाईड पाहायला मिळाला. चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रकाश पराडकर. देवगड तालुक्यातील एक दर्जेदार खेळाडू म्हणजे याची ओळख आहे प्रकाश पराडकर आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. पण या दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाते? महत्त्वपूर्ण षटक असेल, ज्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 या सगळ्याच्या बाहेर असतील. पॉवर प्लेचे षटक असणार आहे. 5 संपूर्ण स्पर्धेसाठी असा नियम लागू असणार आहे. पहिलं षटक टेप बॉलचं असेल, ज्या षटकामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर राहू शकत नाही. सर्व क्षेत्ररक्षक कंपल्सरी 30 स्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर दुसरं षटक देखील कंपल्सरी पॉवर प्ले असेल, ज्या षटकामध्ये आपण 3च क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर ठेवू शकता. राहुल सावंत स्ट्रायकिंग एंडला सज्ज झाले. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्ककडे निखिल सज्ज होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक गुणवान गोलंदाज निखिल परकर गोलंदाज. दुसऱ्या षटकासाठी ते निवड केली गेली प्रकाश पराडकर, जो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला भेटेल. स्ट्रायकिंग एंडला राहुल सावंत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्यात, परंतु आता पॉवर प्ले षटक लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर पाहतोय. पहिला बॉल ओव्हर पेच कव्हर क्षेत्रात फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाही चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. एक संयमी सुरुवात आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून. का निश्चितच माहिती आहे राहुल यांना 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांच्या सामन्यासाठी पहिली काही षटकं जरी एक 7 ते 8 च्या इकॉनॉमीने जर का धावसंख्या केली गेली तर शेवटच्या 3 षटकांमध्ये मोठे फटके येऊ शकतात. चांगला फटका ओव्हर दी कव्हर, कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. नचाकत पाहायला मिळाल्या फटक्यामध्ये. टायमिंग होतं, ताकद होती आणि चेंडू जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज प्रकाश पराडकरच्या बॅटमधून पहिला चौकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय.
पुढचा बॉल देखील ओपीच होता. बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क नाही. चेंडू मागे क्षेत्रात डिक्लर. एक धाव इथे प्राप्त होते. सिंगल. गोशांकी क्षेत्र आणि त्या गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 9 धावा. निखिल पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय. चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव इथे कंप्लीट केली. दुसरी धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न नाही. हीच पण पाहायला गेलं तर पहिली धावच अतिशय कमी वेगाने घेतली गेली होती. दुसरी धाव काढण्याचा कोणताही इरादा दोन्ही बॅटरचा पाहायला मिळाला नाही. स्ट्राईक रोटेट सेकंड एंडला तर राहुल असतील. दुसऱ्या षटकात देखील चांगली गोलंदाजी होत असं आपण पाहतो. एक चौकार जरूर मारलाय परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. निखिल यांनी फक्त 2 धावा त्यानंतर खर्च केल्या. एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. त्यावेळेस अल्टीपल्टी फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही होऊ शकला. चेंडू जातोय विकेट किपरकडे. डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल टाकले जातील तितका दबाव हा बॅटिंग करणाऱ्या संघावर वाढेल. आणि पाहिलं तर 6 षटकांचा सामना विरुद्ध संघात देखील तेवढेच दर्जेदार बॅटर आहेत आणि त्याचमुळे एक जास्तीत जास्त धावा करण्याची जबाबदारी दोन्ही बॅटरवर असेल. यावेळेस स्विच हिट चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. वा चेंडूला इथे थांबवलंय. तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ शकला असता परंतु त्याचे चांगले क्षेत्ररक्षण करत असता आपण पाहतोय. पॉईंट क्षेत्ररक्षक फक्त एकच धाव इथे दिली गेली. षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांत धावसंख्या 11 धावा. बघा वैभव परब आपल्यासाठी सूचना आहेत. आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. ओके आलेत. धन्यवाद. जतीन गोलंदाजी मागकडे सज्ज झालाय. षटक क्रमांक 3. पहिल्या षटकामध्ये असे चांगली गोलंदाजी केली. बघा जतीनला देखील संधी मिळाली या स्पर्धेमध्ये टेप बॉलचं पहिलं षटक टाकण्याची आणि पहिलं षटक अतिशय चांगल्या रीतीने त्याने हाताळलं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केल्यानंतर पुन्हा एकदा 3ऱ्या षटकासाठी जतीन यांची निवड. पहिला बॉल अक्रॉस द लाईन जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही ते होऊ शकला. ओरपिच बॉल होता. थोडासा ऑप्टिकच्या बाहेर होता. एक चांगला चेंडू टाकला गेला. अतिशय वेगाने चेंडू डिलिव्हर केला गेला होता. गोलंदाज जतीनच्या माध्यमातून चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. आता तर 5 क्षेत्ररक्षक 30 सकलच्या बाहेर ठेवण्याचे मुंबई क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि पॉवर प्लेचं बंधन नाहीये. यावेळेस देखील ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळेल. सिंगल. राहुल जो स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंडला आपण प्रकाश पराडकरला पाहतोय. त्या प्रकाश पराडकरच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. त्याच प्रकाशवर मोठी जबाबदारी आता या मॅचमध्ये असणार कारण पहिल्या काही षटकांमध्ये धावा कमी आल्या आहेत आणि शेवटच्या काही षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर प्रकाशला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जतीनच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूवर फलंदाजाला थांबून ठेवलंय. धावांसाठी इथे संघर्ष करण्यास भाग पाडलंय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिले ऑन साईडला. स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षक 30 सकलच्या बाहेर पाहतोय. लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. त्यानंतर कव्हर क्षेत्रात देखील क्षेत्ररक्षक 30 सकलच्या बाहेर ठेवला गेला या षटकामध्ये. टॉस बॉल ऑन साईडला खेळलाय. फटका स्क्वेअर लेगच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येतोय अतिशय वेगाने चेंडू अडवतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल प्रकाश पराडकर ज्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अशा अपेक्षा असणार आहेत कारण प्रकाशवर मोठी जबाबदारी असणार आहे मॅचमध्ये. पहिल्या काही षटकांमध्ये कमी धावा आल्यात आणि त्याचमुळे आता आवश्यक मोठे फटके इथे मारावे लागतील. 3ऱ्या षटकाचा खेळ. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका प्रकाशच्या बॅटमधून मिड विकेट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पहिला षटकार या स्पर्धेमधील पाहायला भेटते. प्रकाशच्या बॅटमध्ये आलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय
जतीन यांचा एक वेगवान बॉल प्रकाश पराडकर स्ट्रायकिंग एंडला. जबरदस्त फटका आपण पाहतोय. ज्यावेळी चेंडू बॅटला स्पर्श झाला त्याच वेळी तो आत्मविश्वास पाहायला मिळाला फलंदाज प्रकाश यांच्याकडे आणि त्यानंतर चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय. पाठर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत प्रकाश पराडकर. जतीन यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल हिट पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या 25 धावा. या षटकाचा विचार केला 2 षटकार प्रकाशांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. जबरदस्त फलंदाजी प्रकाश पराडकर जसं आपण पाहतोय. 3 षटकं आल्यात 25 धावा आल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ. मायक्रोफोनवर आवाज बदलतोय. जे समालोचक मित्र जयेश पोटफोडे यांच्या 3 षटकांसाठी आपल्यासमोर जुळले जातील. थँक्यू सर. प्रसादजी चाळके सर, आपण त्यांचा देखील एक सुमधुर आवाज ऐकला. सिंधुदुर्ग नगरीमध्ये सातत्याने हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. आपण मॅच पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच कोकण पॅकर्सच्या विरोधात श्री स्वामी समर्थ वॉरियर्स या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये टेप बॉल, पहिला टेप बॉल कोणी वापरला तर निश्चितच या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिला टेप बॉल वापरलाय जतीन कांबळेने. जबरदस्त षटक हाताळलं या खेळाडूने. स्ट्राईकवरती आता मध्ये ओहो शॉर्ट पुल पुल सक्सेसफुल पॉवरफुल हिटिंग मध्ये षटकार. पहिल्या चेंडूवरती केला वार. चेंडू सीमारेषा पार. शानदार षटकार. जितेश लाड मॅन फ्रॉम गोळवणचा हा खेळाडू त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. संघ सहकारी आणि ते कर्णधार वैभव परब त्याला थोडस कानमंत्र जरूर देतो. त्याला सांगतायत हा चेंडू या फलंदाजाला टाकणं हा आपल्यासाठी घातक असेल आणि तेच सांगितले पाहिजे. आता व्हेरिएशन कशा प्रकारे पाहायला मिळेल. निश्चितच प्रकाश पराडकरच्या बॅट म्हणून आलेले ते 2 षटकार आणि त्यानंतर कमबॅक केलंय. इथे वेगाने टाकलाय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फटका. रनआउटची संधी आहे. ओहो डायरेक्ट हिट असती तर जावं लागलं असतं परंतु डायरेक्ट हिट नाहीये. चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलाय. धावसंख्या इथे निश्चितच हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळणं गरजेचं देखील होतं कारण का गोलंदाजावरती इथे प्रेशर होतं आणि पहिला चेंडू षटकारासाठी देखील आला होता आणि त्यानंतर या चेंडूवरती धावा रोखण्याची एक गरज देखील होती आणि चांगल्या प्रकारे चेंडू हाताळल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 32 धावा. धावफलकावरती आपण एम एच स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. एक चांगली क्लिअरिटी. मनीजी पीसी सर हे आमचे परम मित्र, त्यांचे चॅनल. या चेंडूवरती इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर्सला भेटण्याचा प्रयत्न निखिल आले. प्रयत्न केले परंतु या प्रयत्नामध्ये यश प्रकार पराडकरला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. रिप्ले मध्ये हा फटका पाहतोय. इथे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून हा फटका केला. भेटलं या दोन्ही खेळाडूंना आणि निश्चितच डीपला प्रोटेक्शन येईल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार देखील आलाय. चौकार आलाय. प्रकाश पराडकर या वर्षीच्या अंगामध्ये फुल ऑन फायर पाहायला मिळतात. गेल्या वर्षी थोडस फॉर्म साठी झगडत होते परंतु या वर्षी त्याने सांगितलंय पुन्हा एकदा टायगर जिंदा आहे म्हणत. ओहो टू विंडो मध्ये आपण हा फटका पाहतोय. अप्रतिम सर्व काही बेस्ट देण्याचा कार्यक्रम इथे पाहायला मिळतोय. ओहो या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका जरूर केला गेला परंतु या रिव्हर्सच्या चेंडूला रिव्हर्सच्या फटक्याला इथे मात्र या चेंडूने उत्तर दिलंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी देखील केली जाते. फटके तर येत आहेत जरूर परंतु गोलंदाज देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न हे देखील पाहायला मिळते या सामन्यामध्ये. ओहो हा चेंडू वाईड यॉर्करचा पाहायचा आहे. निश्चितच शुभम वाडेकर एक येणाऱ्या काळामध्ये या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वाचं एक भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेत. ओहो या चेंडूमध्ये उंची नाहीये. थोडस या उंचीने मात खाल्लंय नाहीतर हा चेंडू देखील सीमारेषा पार धाडला असता या खेळाडूने परंतु इथे मात्र ती लेंथ ओळखण्यामध्ये थोडंसं अपयश आलंय जरूर आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन खराब सर बॅटने जर फटका केला असता तर निश्चितच धावा या जरूर पाहायला मिळाल्या असत्या.
इथे मात्र टॅप केलाय कव्हर्सला इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न त्यानंतर एक धाव तर कंप्लीट केली आहे. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 4 षटकांमध्ये 38 धावा या धाव फलकावरती. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून देखील बाकी आहे. काय होतंय काय बिघडतंय काय घडणार यासाठी एम.एच. स्पोर्ट्सला इथे सबस्क्राईब करायचं आहे आणि मी लगेच येतोय आणि या सुमधुर गाण्याचा आस्वाद प्रेक्षक घेत असताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण का न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. बाबू घाटिये मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म फलंदाज एक घातक फलंदाज विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडूचा वापर केलाय वेगाने टाकलाय थोडस स्केटी विकेट आहे आणि म्हणूनच हा चेंडू वेगाने यष्टिरक्षकाच्या मागील ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. धीम्या गतीने चालली ही गाडी परंतु या धीम्या गतीला थोडंसं वाढवावं लागेल. थोडंसं पुशअप करावं लागेल. थोडंसं पुश केलं तरच आपण खुश राहणार आहोत कारण का पुश नाही केलं तर धावसंख्या कमी बनवली जाईल आणि कमी धावसंख्या थोडंसं फाईट करण्यामध्ये अपयशी ठराल आपण आणि म्हणूनच कुठेतरी बॅटरची जी भूमिका आहे ती बॅटरला बजवावी लागेल. वेगाने टाकलाय निश्चितच समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये फटका क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकेरी धाव तर कंप्लीट केले. स्ट्राईक स्वतःकडे राखली.
प्रकाश पराडकर म्हणतायत इथे येणारे जे चेंडू असतील, अजून 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू मध्ये जर आपण कुठेतरी एक 25 ते 30 धावांचा विचार केला तर कुठेतरी सॉरी 3 चेंडू झालेत म्हणजे 4 चेंडू झालेत. 4 चेंडू झालेत, माफ करा, 4 चेंडू आतापर्यंत झालेत म्हणजे 8 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि आता मात्र झेल टिपला जातोय. प्रकाश पराडकरचा खेळ संपुष्टात आलाय. एक जीवदान जरूर मिळालं, परंतु त्यानंतर एक मोठी इनिंग साकारू शकले नाहीयेत. मिस टाइम स्ट्रोक कात करून गेला. प्रकाश पराडकर निश्चितच 11 चेंडूमध्ये 24 धावा, त्याच्या बॅटमधून 2 षटकार हे देखील पाहायला मिळाले. डॉट चेंडू कमी पाहायला मिळाले. स्ट्राईक रेट 218चा होता, त्यापेक्षा जास्तच होता आणि म्हणूनच संघ सध्याच्या घडीला 40+ धावा बनवताना पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग केली प्रकाश पराडकरने. आपली जबाबदारी थोडीफार त्यांनी बजावली. आता जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती? आता जबाबदारी खांद्यावरती आहे ते म्हणजेच बाबू बांडेच्या आता मात्र खांद्यावरती जबाबदारी पाहायला मिळेल. या टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक जबरदस्त खेळाडू, एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. गडी तामाने या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. एक छोटस गाव आहे गडी तामाने आणि या गावातून या टेनिस क्रिकेट विश्वाची सुरुवात केली आणि आज सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू, त्याला देखील चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. सुरेख गोलंदाजी. सूरज राऊतचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर केलेत ते काबिल तारीफ आहे. स्लॉगवरचं षटक आता सोपं नाहीये, परंतु या स्लॉगवरच्या षटकासाठी युवा खेळाडूला इथे संधी दिली आणि कौतुक संघ कर्णधाराचं देखील करावं लागेल. वैभव परबचं देखील करावं लागेल. जबरदस्त इथे मात्र त्याने प्लॅनिंग नुसार गोलंदाजांना यूज केलाय आणि सध्याच्या घडीला यशस्वी देखील होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत स्क्रीन वरती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 42 धावांचा आतापर्यंत मजल मारता आली आहे. निश्चितच आपण कमेंट कडे देखील लक्ष देतोय. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अनंत गोसावी सर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत. जयेश घाडी यांच्याकडून देखील शुभेच्छा. सौरभ यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. आर्य बेर्डे मॅन फ्रॉम संगमेश्वर यांच्याकडून देखील समालोचनासाठी आणि या उत्तम लाईव्ह साठी शुभेच्छांचा वर्षा होत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला 5,000 पेक्षा अधिक लोकांनी ही पहिली मॅच पाहिली. म्हणजे पहा, 5,000 लोकांनी सुरुवातीची मॅच पाहिली म्हणजे यानंतर व्ह्यूज वाढत पाहायला मिळणार आहेत. आणि पहिला चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. स्लॉगरचं षटक, शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वाचा वेगळ्या ऍक्शनने प्रभावित करणारा एक जबरदस्त खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय. निखिल परकर एक जबरदस्त खेळाडू आहेत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. त्याने देखील अधिराज्य गाजवलंय आणि अधिराज्य कोणामुळे गाजवलंय? सर दिनेश गावकर यांच्या तालमीमध्ये वाढणारा खेळाडू आहे. नो साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. ओ स्टेपिंग आहे का हे देखील पाहिलं जाईल आणि त्यासाठी हा रिव्ह्यू घेतला जातोय. पाहिजे
इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे आपण निश्चितच MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. जबरदस्त असं लाईव्ह प्रेक्षेपण देखील पाहतोय आणि सध्याच्या घडीला रिव्ह्यू जरूर घेतला होता. ओ निश्चितच चांगला चेंडू डिलिव्हर केला. या चेंडूवरती पंचांकडे अपील केलं जात आहे आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येत असताना पाहायला मिळते. फलंदाज इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन. बॅटिंग साठी आता मात्र ऋत्विक बामणे मॅन फ्रॉम वानिवडे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती सुरुवात धीम्या गतीने झाली. त्या धीम्या गतीला सातत्य राखता आलं नाहीये. इथे धावा ज्या आहेत त्या पुश करता आल्या नाहीयेत. एका ठराविक अंतराने विकेट सातत्याने पाहायला मिळाला आणि त्यामुळे संघ अडचणीमध्ये. या चेंडूवरती देखील फटका हवेमध्ये आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक 3 अटेम्प्ट इथे मात्र केले गेले आणि त्यानंतर झेल सोडला जातोय. आपण रिप्ले मध्ये पाहतोय. आपण सध्याच्या घडीला निखिल प्रकार गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे. मिस टाइम स्ट्रोक फटका अवे मध्ये त्यानंतर झेल टिपण्याची संधी आणि झेल अलगद तिसरा अटेम्प्ट देखील करायला प्रयत्न असं म्हटलं जातं. सातत्याने प्रयत्न केले तर एक दिवस यश मिळतं परंतु 3 अटेम्प्ट मध्ये यश मिळालं नाहीये परंतु प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या आतापर्यंत 46 धावा फलकावरती लागलेत. या चेंडूवरती देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय म्हणजे क्षेत्ररक्षण थोडस जर पाहायला गेलं तर लेझी पाहायला मिळते. सॉरी धावसंख्या आतापर्यंत 45 माफ करा 45 धावा फलकावरती लागले जात आहेत. 45 धावा एक धाव लाख मोलाचे असणार आहे मित्रांनो कारण का दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला त्या धावा बनवायच्या देखील आहेत आणि म्हणूनच एक धाव इथे मात्र रोखावी लागेल. हा चेंडू चांगल्या प्रकारे बॉडीवरती हा चेंडू टाकायचा होता. हुक करण्याचा प्रयत्न त्यामध्ये मिस टाइम स्ट्रोक धावा रोखल्या जात आहेत. निखिलचं कौतुक करावं लागेल. यासाठी त्याला ओळखलं देखील जातं. स्लॉगरचं षटक सातत्याने ते हाताळत असतात. अनुभवी आहेत आणि हा अनुभव कुठून आलाय सर दिनेश गावकर यांच्या मार्गदर्शनातून हा अनुभव आलाय. त्यांच्या तालमीमध्ये वाढले आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राज केलंय. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडू गुडलेन स्पॉट वरतून हा चेंडू थोडासा वेगाने टाकलाय. तिथेच बीट झाले फलंदाज. इथे पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट झाले आणि याच बरोबरीने 6 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये 46 धावा या बनवल्या गेल्या. 47 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात झालाय. पहिल्या इनिंग मध्ये 46 धावा फलकावरती लागलेल्या आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 46 धावा. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आणि आपण स्क्रीनवरती जरूर शिस्त पाहतोय. शिस्तीचं पालन इथे मात्र केलं जात आहे. सर्व संघ जे आहेत एका लाईनीमध्ये आतमध्ये जात आहेत एका लाईनीमध्ये बाहेर येत आहेत. ही शिस्त आहे सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वाची आणि ती शिस्त सध्याच्या घडीला आपण दिनेश गावकर मित्र मंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य काय या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य हे टेप बॉल आहे. जे पहिलं टेप बॉल सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कोणी हाताळलं तर जतीन कांबळे
याने टेप बॉलचं पहिलं षटक हाताळलं, त्याला देखील निश्चितच आनंद पाहायला मिळाला असेल. त्याच्या बरोबरीने आपण जरूर बातचीत जरूर त्यानंतर करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये पहिला षटकार प्रकाश पराडकरच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाला. अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आले सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची. कोणीही कुठे जायचं नाहीये. आपण पाहतोय दिनेश गावकर मित्र परिवार आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वाचा पहिल्या दिवसाचा थरार आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल आणि या स्पर्धेसाठी याच सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वाचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांना आपण ओळखतो तेच आमचे सहाय्यक समालोचक प्रसादजी चाळके सर. आपण त्यांच्याकडे देखील माईक सुपूर्द करतोय. मी थोड्याशा वेळासाठी रजा घेतोय परंतु त्याआधी आपण एक आणि या स्पर्धेसाठी आपल्याला मेजवानी ही वडापावची देखील आहे. श्री समर्थ गणेश यांच्या माध्यमातून वडापावची देखील सोय केली गेली आहे आणि या स्पर्धेसाठी समर्थ वाडेकर सर यांनी श्री समर्थ गणेश वडापाव सेंटर्स देखील छोटासा स्टॉल टाकला आणि त्यांच्या देखील वडापावची टेस्ट अप्रतिम आहे. जशी या स्पर्धेची ख्याती आहे तशी त्यांच्या वडापावची देखील ख्याती आहे आणि त्यांच्या वडापावचा आस्वाद आज सिंधुदुर्गकरांना देखील पाहायला मिळणार आहे. आणि यानंतर आपण मॅच कडे जातोय आणि यानंतर समालोचनामध्ये थोडासा बदल. प्रकाशजी चाके सर आपण त्यांच्याकडे देखील माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. चला विनंती असणार आहे फ्रेंडशिप चेंदवन कॅडबरी क्रिकेट क्लब मसूर आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉससाठी यायचं आहे. फ्रेंडशिप चेंदवन कॅडबरी क्रिकेट क्लब मसूर एका बाजूने आपल्याला गोपाळ भट्टा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची ओळख आणि दुसऱ्या बाजूने दर्पण आचरेकर हे देखील पाहायला मिळणार आहेत. तर दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आपण टॉससाठी यायचं आहे. बॅट्समन कोण बाबा? सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सचिन आचरेकर स्टके गेंडला पाहायला मिळते. त्यांच्या साथीने विकास जबडे. सचिन आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 47 धावांचं लक्ष तसं पाहिलं तर एक मोठंही लक्ष नाही. अगं ते छोटे एक फायटिंग टोटल स्कोर फाईट होऊ शकते आणि तो फाईट करण्यासाठी गोलंदाजांना मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. कोकण पॅकर्स या क्रिकेट टीम कडून पाहूया टेप बॉलचं षटक जे पहिले षटक आहे जोखीमभर षटक आहे. बारावा खेळाडू पाठवा कोकण पॅकर्स क्रिकेट संघ. ओके मॅच ऑन. राहुल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे राहुल यांच्यावर. पहिला बॉल अतिशय चांगला फटका सचिन यांच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. दमदार सुरुवात सचिन यांच्या बॅट मधून पाहिलं होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत एक अप्रतिम फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका.
गोल्डन स्पॉटवर चेंडू स्पीच झाला, त्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर गेला. शेवटपर्यंत नजर ठेवली होती बॅटर सचिन यांनी. एक जबरदस्त फटका टेप बॉलवर पहिला चौकार पाहायला भेटतो बॅटर सचिन यांच्या बॅटमधून. हे जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. सिक्सरच्या बॉलने ही स्पर्धा खेळली जाते. सिक्सर सुप्रीमो. पुन्हा एकदा आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुलचा फटका, प्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. पहिला षटकार टेप बॉलच्या बॉलवर सचिन यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. एक जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात आपण पाहतोय सचिन यांच्या बॅटमधून. पहिला बॉल 4 धावांसाठी, दुसरा चेंडू षटकारासाठी राहुल यांच्यावर दबाव टाकला गेला. आता मात्र आपण पाहतोय श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या वाडा गावामध्ये आपण आज संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तारे सितारे आपण पाहणार आहोत क्रिकेटच्या मैदानावरील. सुंदर फटका पुन्हा एकदा कट केलाय. नचाकत होते. कॉपी बॉक्स स्टाईलचा फटका सचिनच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. तो संयम इथे दाखवलाय. 2 खराब चेंडू, त्यावर 2 चांगले फटके. त्यानंतर एक चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूचा समाजचा सन्मान दिला गेलाय बॅटर सचिन यांच्या माध्यमातून. मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहिलं तर विकास स्ट्राईक एंडला सज्ज होत आहेत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे क्षेत्रात मार्गस्थ आलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय. डिक्लेअर स्वरूपात 1 धावा शेकून 2 धावा इथे प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल हा क्रिकेट संघ. प्रथमतः गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी या संघाने केल्यानंतर फलंदाजी देखील ती विश्वासक सुरुवात बॅटर सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय. झेल स्वतः कॅप्टन झेलच्या खाली पाहायला मिळाले बाबू भांडे. या मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार ठरतोय विकास जबडे हा फलंदाज आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय. 1 बॉलचा सामना केला आणि त्यावर कॅच आउटच्या स्वरूपात इथे बाद झाले बॅटर विकास. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून हे सर्व खेळाडू इथे दाखल झालेत वाडा गावामध्ये. दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. कॉन्क्रीटच्या विकेटवर ही स्पर्धा खेळली जाते. एकंदरीत पाहिलं तर सपाट आउटफील्ड, ते मागे क्षेत्र पाहिलं तर थोडंसं घोषांकित आहे, परंतु अतिशय सुंदर मैदान आपण या वाडा गावामध्ये पाहतोय. दिनेशजी गावकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी MH स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनी आणि यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित पाहतोय. अतुल माशी मैदानाच्या आत दाखल झालाय फलंदाजीसाठी. 3ऱ्या क्रमांकावर, जो क्रमांक भरपूर महत्त्वाचा आहे क्रिकेटच्या मैदानावर, त्या क्रमांकावर अतुल यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. समोर असणारे गोलंदाज राहुल एक यशस्वी प्राप्त गोलंदाज आहेत. आता पहिल्या 2 बॉलवर जरूर धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर पाहिला तर मात्र विकेट देखील प्राप्त केले. कट करण्याचा प्रयत्न, टप्पा हाल्यानंतर अतिशय वेगाने चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तर मात्र गोलंदाज राहुल यांनी परती केले. पहिले 2 चेंडू पाहिले तर 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आवश्यक होती आपल्या टीमसाठी, ती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय राहुल यांना. अतुल पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. यावेळी सुंदर फटका, क्लास फटका पाहायला मिळतोय. बॅटर अतुल यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला पाठवलंय चेंडूला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 17 धावा. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहतोय. ती जागेवर उभे राहूनच हा फटका खेळ अतुल यांनी. स्टँड अँड डिलिव्हर अतिशय चांगला फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळाला. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय. मयूर पवार, अक्षय पंचाळ. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर आपण एकाच फ्रेममध्ये दोन्ही खेळाडू पाहू शकता. टेप बॉलचं षटक समाप्त आले. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर टेप बॉलवर फक्त 3 धावा आल्या होत्या, परंतु या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर एक दर्जेदार सुरुवात. तब्बल 17 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. सचिन यांचं कौतुक करावं लागेल. पहिलाच बॉल सीमाच्या बाहेर 4 धावांसाठी पाठवला, त्यानंतर 1 षटकार पाहायला मिळाला. अतुल जसे मैदानात गेले, अतुल यांच्या बॅटमधून देखील 1 चौकार पाहायला मिळाला.
पॉवर बेस षटक असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 अस्करच्या बाहेर असतील. प्रकाश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. प्रकाशने फलंदाजीमध्ये चमक दाखवली होती. चांगली फलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तर प्रकाश आणि काही चेंडू खेळला असता त्यांच्या रूपाने अजून धावसंख्या पाहायला मिळाली असते, परंतु प्रकाश आऊट झाला आणि त्यानंतर दबाव हा कोकण पॅकर्स क्रिकेट संघावर आला. थोडीशी कुठेतरी कमी धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळाली, परंतु आता गोलंदाजीमध्ये प्रकाशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. 46 धावांचा इथे करायचा आहे पाठलाग. 29 धावांची आता आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी सचिन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. पहिला बॉल लेगस्टिकच्या बाहेर होता, वाईट बॉल. त्यानंतर एक सिंगल धाव, एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. धावसंख्येत एक बदल, माफ करा 2 ने बदल होणार आहे. 2 धावा इथे वाढणार आहे. तर डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मिळाली आहे. अमोल मोंडकर, शुभम वाडेकर हे 2 पंच आपण पाहतोय. यावेळेस पलल आलीत, त्याचा वापर केलाय. वा, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका सचिन यांच्या बॅटमधून चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असता आपण पाहतो. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून. दर्जेदार फटका, थोडेसे बॅकफुटला गेले, स्वतःची जागा बनवली आणि त्यानंतर हा फटका खेळ ऑप्टिकच्या बाहेर पिचिंग होतं चेंडूचं. चांगली कामगिरी या मॅचमध्ये करत असताना. टप्प्याचा बॉल, फटका मोठा आहे परंतु चेंडू जाईल. डिक्लेअर झोनमध्ये भरपूर लांब मारलाय चेंडू. एकच धाव इथे मिळेल. सिंगल. विनंती असणार आहे ते आमचे मंडळाचे व्हॉलंटियर्स, चेंडू लवकरात लवकर कसा मैदानाच्या आतमध्ये येईल याकडे लक्ष द्या. सन्मान्य श्री दिनेशजी गावकर मित्रमंडळ आयोजित ही सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल फ्रेंडशिप चेंदवन, कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आपण टॉससाठी या. पुढच्या मॅचमध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एक दाखवून टप्प्याचा बॉल, त्यावर शॉर्टअँबूलचा फटका, हुक केलं होतं चेंडूला. एक चांगला फटका, 2 धावा मिळतील. पंच 2 धावा. ओके, 2 धावा. सचिन, जशा प्रकारे चेंडू येतात तशा प्रकारचे फटके खेळले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असता सचिन मेरिटवरचं क्रिकेट खेळत असता आपण पाहतोय. जशा प्रकारे चेंडू टाकल्या येतात तशा प्रकारचे फटके खेळले जात आहेत. 2 धावा मिळाल्यात यादीच्या चेंडूवर. फुलरलाईन प्रकार चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंडवरून प्रयत्न चालू होते परंतु नॉन स्ट्राईक एंडवर तो नकारला. एक चांगला निर्णय. हे निर्णय घेणं देखील क्रिकेटच्या मैदानावर भरपूर महत्त्वाचं असतं, कारण एक निर्णय चुकीचा तुम्हाला या मॅचमधून बाहेर नेऊ शकतो आणि त्याचमुळे प्रत्येक निर्णय हा महत्त्वाचा आहे. ऑनसाईडला खेळलाय, फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक झेलच्या खाली ठिपलाय. झेल अतुल इथे बाद होईल. अतुलची विकेट आली आहे. अतुल बॅक टू द पॅव्हिलियन. ओके, लक्ष द्या. खेळाडू मागील क्षेत्रात कुठेही चेंडू जाऊन दे, फक्त एकच डिक्लेअर आहे. मगाच्या चेंडूवर आम्ही 2 धावा घेतल्या होत्या, त्यामध्ये सुधारणा केली गेली. जो महत्त्वपूर्ण नियम पहिल्या मॅचपासून ठेवला गेला आहे, पहिल्या इनिंगपासून तो नियम अगदी शेवटच्या मॅचपर्यंत इथे चालू राहील. 28 धावा धावपलकावर. 2 गड्यांच्या मोबाईलात 28 धावा. 47 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेला क्रिकेट संघ. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन सज्ज झालाय. वैभव परब, मॅन फ्रॉम कोटले गावचा खेळाडू आज नेतृत्व करतोय पडेल क्रिकेट संघाचं. श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेला क्रिकेट संघ की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ओळख आहे वैभव यांची, परंतु समोर देखील तेवढाच चाणाक्ष गोलंदाज, तेवढा चतुर गोलंदाज. थोडासा कमी गतीने चेंडू टाकला. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातो विकेट किपरकडे. षटक समाप्त आले. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धावपलकर 28 धावा. 47 धावांचा करायचा आहे पाठलाग. म्हणजे विचार केला तर आता मात्र विजयासाठी
चेंडू बाकी राहिले आहेत 24 आणि 19 धावांची आवश्यकता. 24 बॉलमध्ये 19 धावा विजयासाठी आवश्यक असतील. देवगड पोलीस स्थानक पोलीस सन्माननीय विजयजी बिर्जे हे ते उपस्थित आहेत. विनंती असणार आहेत सन्माननीय विजयजी बिर्जे साहेब, आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आणि स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. काका गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. विस्कट केलाय, ट्रॅव्हल करतो चेंडू कलेरी मध्ये सिंगल धाव इथे पळून काढले गेले. काका कालेलकर गोलंदाजीच्या माकडे सज्ज होत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट केलाय, चांगला फटका पाहायला भेटतो. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय. माहिती आहे एकामध्ये सचिन चांगली फटकेबाजी करतोय आणि त्याचमुळे सचिनकडे स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच हेतूने मात्र फलंदाज वैभव फलंदाजी करत असताना आपण पाहतोय की दर्जेदार फलंदाजी महत्त्वाचं असतं. क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना तुमचं एकमेकांना साथ देणं, जसे रणनीती आखली गेली त्याप्रमाणे खेळणं. परंतु वेळी जर का पाहिलं तर पहिल्या षटकापासून ती आक्रमक पवित्रा धारण केला होता सचिन आचरेकर यांनी. एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित खेळाडू म्हणून सचिन यांची देखील ओळख आहे. मालवण तालुक्यामधील अनेक स्पर्धा असू दे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धा असू दे, गाजवल्यात. यावेळेस अल्टीपल्टीचा फटका, परंतु यावेळी जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ते टिपला देखील गेला जाईल. आउट. फलंदाज सचिन यांचा खेळ इथे समाप्त होतो. या मॅच पुरता थांबावं लागेल सचिन यांना, परंतु सचिन बाद होण्याआधी एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. सचिन यांच्या बॅटमधून टेप बॉलचं षटक आणि टेप बॉलच्या षटकामध्ये ती षटकार चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आला. वैयक्तिक 21 धावांची खेळी या मॅच मध्ये सचिन यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय जतीन यांनी पहिलं टेप बॉलचं षटक हाताळलं. टेप बॉलचं षटक हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च केला. जबरदस्त गोलंदाजी जतीन यांनी केली होती. आता तर फलंदाजीसाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलंय. MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. अनेक प्रेक्षक इथे जोडले गेले आहेत. MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक प्रत्यक्षरित्या मैदानावरती दाखल झाले ती मॅच पाहण्यासाठी त्यांचंही खूप खूप स्वागत असणार आहे. चला टॉससाठी यायचं आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, लास्ट कॉल असणार आहे. फ्रेंडशिप चेंदवन कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आयोजन समितीकडून आपल्यासाठी सूचना येत आहेत. आपण लगेचच टॉससाठी या. जतीन कांबळी स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय बॅटिंगसाठी. 30 धावा या धावपलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मागे क्षेत्रात. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. हीच व्हाईट बॉलसाठी ते रिव्ह्यूची मागणी केली गेली. हिचा प्रत्येक टीमसाठी तो एक रिव्ह्यू ठेवण्यात आलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये चेक केलं जाईल आणि त्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवण्यात येईल. ते काहीच वेळामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. एक चांगला चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऍड होईल एक धाव. पुढचा बॉल काकायांचा जतीन असणार आहे स्ट्राइक एंडला. अतिशय वेगवान चेंडू टप्पा खाल्यानंतर वेगाने विकेट कडे जातोय, परंतु इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा पंचाचा एक ठिकच्या बाहेर होतं पिचिंग आणि त्यानंतर चेंडू थेट विकेट कडे गेला. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा इथे स्कोर कार्ड मध्ये जमा केल्या गेल्या. तर धावसंख्येत बदल. धावसंख्या 32-32, 47 धावांचा पाठलाग. 21 बॉलचा खेळ आता शिल्लक राहिल्याने 21 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यक असणारे धावा 15. सिक्सरच्या बॉलने क्रिकेट स्पर्धा खेळल्या जाते. सिक्सर सुप्रीमो या बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय. या चमकत्या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय. हे भव्य दिव्य आयोजन, डोळे दिपावणारं आयोजन आपण पाहतोय. स्कट केलाय पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव ते कंप्लीट केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक यशस्वी कर्णधार ज्यांची ओळख आहे गोपाळ भट्टा यांचं इथे आगमन झालंय. स्वागत असणार आहे वाडा गावामध्ये. त्यानंतरच्या मॅचमध्ये फ्रेंडशिप चेंदवन च्या क्रिकेट संघाकडून अनेक वर्ष आपण गोपाळ भट्टा यांना पाहिलं खेळत असताना आणि आज देखील या टीमचं नेतृत्व करत असताना आपण पाहणार आहोत. आणि त्यांच्या विरोधामध्ये दर्पण आचरेकर हा देखील एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू आहे. इतर रूपाने पाहिलं तर अनेक स्पर्धांमध्ये दर्पण आचरेकर यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल काका यांचा पाहायला मिळणार आहे. फलंदाज वैभव. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मिड ऑफ मधून बाबू भांडे टीमचा कॅप्टन तिथे जातोय. चेंडू अडवतोय तोपर्यंत फक्त एकच धाव. षटक समाप्त आले. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. येस गोलंदाजी माकडे गोलंदाज स्वतः टीमचा कॅप्टन बाबू भांडे यांना पाहतोय, परंतु समोर देखील कर्णधार आहेत. आडव्या पाठने शॉर्ट आर्म पुलचा फटका. फलंदाज वैभव परब यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बाबू भांडे यांचा चेंडू आडव्या पाठने तो शॉर्ट आर्म पुलचा फटका. तिथे दर्जेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज वैभव परब यांच्या बॅट मधून या 6 धावांचा धमाका. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल थोडा पुढे टाकला होता, परंतु त्याला देखील पाठवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज वैभव यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एका धावेची आवश्यकता असणार विजयासाठी. 46 धावा स्कोर लेवल. 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले वैभव यांच्या बॅट मधून. अँड फ्रॉम कोटले वैभव परब. चांगला फटका पाहायला भेटते. शॉर्ट स्क्वेअर लेगला मनगडाचा वापर केल्यानंतर 1 धाव पूर्ण केली. विजयी होतोय श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल हा क्रिकेट संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ आपल्याला देखील संधी असणार आहे. कोकण पॅकर्सचा क्रिकेट संघ या मॅचमध्ये जरी पराभूत झाला असला तरी देखील पुढच्या तुला टॉससाठी या विनंती आहे. दर्पण आचरेकर आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. कॅडबरी क्रिकेट क्लब मसूर या टीमचे कॅप्टन दर्पण आचरेकर यांना विनंती असेल टॉससाठी या. आपण मॅच समरी पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये 46 धावा. पहिल्या इनिंगमध्ये 11 बॉलमध्ये 24 धावांची खेळी प्रकाश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. चांगला खेळ प्रकाश